मंचावर उपस्थित इतर सर्व आदरणीय मान्यवर नेते पदाधिकारी व या रणरणत्या उन्हात महायुतीच्या उमेदवाराला आपला प्रेमाचा मतरूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व भारत मातेच्या सुपुत्रांनो, देशभक्तांनो, शेतकरी बांधवांनो, युवा मित्रांनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम आपले आभार मानतो, आपले धन्यवाद देतो की 11 वाजता सभेची सुरुवात होणार होती. या क्षणापर्यंत आपण आमची वाट पाहिली. आयुष्यामध्ये एखाद्याने धन दिलं तर ते धन पुन्हा प्राप्त करता येतं, धन कमवता येतं. पण आपल्या आयुष्याचे जो क्षण देतो ते क्षण मात्र पुन्हा परत येत नाही. मी हिशोब लावत होतो की 11ची सभा 3.5 तासापासून तुम्ही आपल्या आयुष्याचे क्षण महायुतीच्या विचारासाठी दिले. जे क्षण परत येणार नाही ते आयुष्य आपण आम्हाला दिलं. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, मी वनमंत्री आहे, वृक्ष लावण्याचं काम हाती घेतलंय. तुम्हा सर्वांना ईश्वरा 200 वर्ष पुरेल इतका प्राणवायू दे. मी आपल्याला विनंती करायला आलोय की या लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकरराव शृंगारे यांच्या कमळ चिन्हाची बटन दाबून काँग्रेस राष्ट्रवादीला चारोखाने चित करत मोदीजींच्या मागे आपला आशीर्वाद उभा करावा ही विनंती घेऊन मी आपल्या दर्शनाला आलोय. माझा परिचय करून देताना सांगितलं की मी नांदेडचा जावई आहे आणि शास्त्र सांगतं की जो जावयाचं ऐकतो त्याचा भाग्योदय होत असतो. जर मी तुम्हाला विनंती करायला आलोय, जे सासूरवाडीचे लोक जावयाची विनंती ऐकतात त्या सासूरवाडीला कधीच ईश्वर कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, मी जेव्हा या ठिकाणी निघालो तेव्हा आता एक नवीन परिपत्रक निघालं, नवीन GR निघाला की कोणताही कॅबिनेट मंत्री जर हेलिकॉप्टर मध्ये बसायचा असेल तर ते 2 इंजिनचं असलं पाहिजे. ते जर 1 इंजिनचं असेल तर आम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसू शकत नाही. पण जेव्हा मी स्टेजवर आलो तेव्हा मनात विचार केला की हा GR मंत्र्यासाठी जरी असला तरी लोह्याचे जनता, लोह्याचे मतदार हे सुद्धा नशीबवान आहे. यांनाही 2 इंजिनचाच विकासाची गाडी लागते. कारण एकीकडे सुधाकरराव शृंगारे आणि दुसरीकडे प्रतापराव चिखलीकर आहे. जेव्हा इकडून सुधाकरराव शृंगारे निवडून येतील, तिकडून प्रतापराव चिखलीकर निवडून येतील, तेव्हा मला विश्वास आहे की लोहा हे असं एक नगर असेल ज्याच्या विकासाला 2-2 इंजिन लागेल. आणि अर्थमंत्री म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की जेव्हा हे 2 इंजिन तुम्ही लावाल, या इंजिनला चालताना कुठेही पेट्रोल डिझेल कमी पडणार नाही. अर्थमंत्री म्हणून मी पूर्ण शक्तीने निधी उपलब्ध करून देईन. ही निवडणूक तुमच्या माझ्यासाठी महत्वाची निवडणूक आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत, पंचायत समितीच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या प्रश्नासाठी मतदान करतो, गावाच्या समस्यासाठी मतदान करतो, गावाचे प्रश्न सुटावेत म्हणून मतदान करतो. पण ही निवडणूक माझ्या घराच्या बाजूची नाली झाली की नाही, रस्ता झाला की नाही, माझ्या चौकातला लाईट लागला की नाही,
माझ्या एखाद्या वस्तीमध्ये विद्युत खंबे लागले की नाही याच्यासाठी नसून या देशाच्या गौरवासाठी, देशाच्या वैभवासाठी आहे। लाखो शहीदांनी प्राणाची आहुती देऊन हा स्वातंत्र्याचा मंगल कलश कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत असणाऱ्या या भारतातील जनतेच्या सुखासाठी, संपन्नतेसाठी आपल्या प्राणाची आहुती भारत मातेच्या चरणी अर्पण केली। एक स्वप्न होतं शहीद आजम भगत सिंगाचं, एक स्वप्न होतं नेताजी सुभाषचंद्र बोसचं, एक स्वप्न होतं महात्मा गांधींचं, एक स्वप्न होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं की या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनात, प्रत्येक परिवाराच्या आयुष्यात आनंद, सुख निर्माण व्हावं। या देशामध्ये प्रत्येक कुटुंबाची अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची शक्ती निर्माण व्हावी। पण दुर्दैवाने काँग्रेसला एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 52 वर्ष आपण संधी दिली। एका घराण्याचं राज्य व त्या घराण्याचं दासत्व पत्करणारे पंतप्रधान या देशामध्ये 52 वर्ष होते। या राज्यामध्ये 47 वर्ष 2 महिने 1 दिवस राज्याची सत्ता काँग्रेसच्या हातात होती। जेव्हा प्रताप पाटील भाषण देत होते, मी मनात विचार करत होतो की अशोक चव्हाणांच्या घरी 2दा शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री होते। अशोक चव्हाण साहेब हे राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री होते। शंकरराव देशाचे गृहमंत्री होते, देशाचे अर्थमंत्री होते। अशोक चव्हाणजी या राज्याचे महसूल मंत्री होते, उद्योग मंत्री होते। नसते उद्योग केले, पण नांदेडमध्ये मात्र उद्योग आले नाही। जेव्हा मी माझ्या सासूरवाडीमध्ये येतो तेव्हा मनात विचार येतो, अरे मी तर फक्त 4.5 वर्षापासून मंत्री आहे। ज्याच्या घरी 40 वर्ष 45 वर्ष सत्ता होती, 45 महिन्यात जे मी चंद्रपूरमध्ये केलं हे 45 वर्षात नांदेडमध्ये करू शकले नाही। मी जेव्हा एका नगर परिषदच्या क्षेत्रात नांदेड जिल्ह्यात गेलो, आमचे कार्यकर्ते सांगत होते, भाऊ या शहरात 8 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं। मला आठवतं की मी बीड जिल्ह्यातल्या एका नगर परिषद मध्ये गेलो। त्या नगर परिषदचा नगरसेवक सांगत होता की आमच्या नगर परिषद मध्ये 15 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं। मी मागच्या 15 दिवसापूर्वी नांदेडमध्ये आलो, नांदेडचा मतदार सांगत होता की आमच्या शहरात 3 दिवसांनी पाणी येतं। मी मनात विचार केला, अरे तुमच्या हाती इतके वर्ष सत्ता होती आणि जेव्हा मी नांदेड एअरपोर्ट मध्ये उतरतो मला दुःख होतं की या ठिकाणाहून जेव्हा मी खालती बघतो, एवढ्याही कडक उन्हात लोक आपल्या घरावर टिनाचं शेड टाकतात, त्याच्यावर गोटे ठेवतात, पण कडक उन्हाचा सामना करताना त्यांना घरावर मात्र टिनच टाकावी लागते। या ठिकाणी तुम्ही या जनतेला श्रीमंत किंवा जीवन जगण्यासाठी व्यवस्था करू शकले नाही। याचा अर्थ कडुनिंबाच्या झाडाला कितीही साखरेचं पाणी टाका, कडुनिंबाचं पान गोड होऊ शकत नाही। काँग्रेसला कितीही वर्ष सत्ता द्या, हे विकास कधीच साध्य करू शकत नाही। विकासाच्या मार्गावर जनतेला नेण्याचा संकल्प करून एक गुजरातचा सिंह दिल्लीपर्यंत पोहोचलाय, ज्याचं स्वप्न आहे की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतच्या देशाच्या गरीब माणसाची प्रगती मी करणार। शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मी या देशाचं सरकार चालवेन, माझ्या आई बहिणीचं संरक्षण व्हावं यासाठी या देशाची सत्ता चालवेन। तरुणांच्या हाताला काम, उपाशी माणसाच्या पोटाला अन्न,
देशाच्या गरीब माणसाला घर, स्वच्छतेसाठी शौचालय हे स्वप्न बघितलंय. आजारी पडला तर पैशाची चणचण नको, अडचण नको. आयुष्यमान भारतची योजना आणली. 1 रुपया महिन्यानी 2 लाख रुपयाचा अपघाती विमा आणला. 330 रुपये वर्षांनी 2 लाख रुपयाचा जीवन विमा आणला. बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला. महिलांचा सन्मान करण्यासाठी आमच्या आई बहिणीला सॅल्यूट केला. मुद्रा योजना आणली, स्टँडअप योजना आणली, स्टार्टअप योजना आणली. उद्योग व्हावे, झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्टची घोषणा केली. तरुणांच्या हाताला काम देताना कौशल्य द्यावं म्हणून स्किल युनिव्हर्सिटीचा विषय मांडला. स्किल देण्याचा निर्णय केला. या देशाचं वैभव वाढावं यासाठी काम केलं. मी जर आज मोदीजींनी केलेल्या कामाची यादी दिली तर कदाचित ही सभा मला 5 वाजेपर्यंत चालवावी लागेल. छोट्यातल्या छोट्या समूहाचं, छोट्यातल्या छोट्या वर्गाचं कल्याण व्हावं, उन्नती व्हावी, प्रगती व्हावी यासाठी हृदयापासून काम करणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी आहे. हजारो लाखो शहीदांचं स्वप्न साकार करणारा जर कोणी नेता असेल तर तो नरेंद्र मोदी आहे. आणि या नरेंद्र मोदींना तुम्ही वाराणसीला जाऊन मतदान करू शकणार नाही. पण जेव्हा सुधाकरराव शृंगारेला मतदान कराल तर हे मतदान दिल्लीच्या नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचणार आहे. हे मतदान नरेंद्र मोदीला शक्तिशाली करणार आहे. मला कधी कधी काँग्रेसच्या नेत्यांचं आश्चर्य वाटतं की आजकाल काँग्रेसचे नेते मतदारांकडे जाऊन अशी आश्वासन देत आहे की जसं काही काँग्रेसचं सरकार येऊ शकतं. रात्री 12 वाजता सूर्योदय होऊ शकेल पण राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही. व्हाट्सएप पर आजकल जोक फिरता है कि यमराज एक आदमी को लेने आया, बोले तेरा अंतिम समय हो गया, मैं तो तुझे लेने आया हूं, बोल तेरी अंतिम इच्छा क्या है. यमराज जी मुझे ले जाना मगर मेरी अंतिम इच्छा पूछते हो तो मेरी अंतिम इच्छा है कि एक बार मैं राहुल गांधी को प्रधानमंत्री देखना चाहता हूं. यमराज म्हणतो बड़ा चालाक प्राणी है तू अमर होना चाहता है क्योंकि तुझे पता है कि राहुल गांधी ये देश का कभी प्रधानमंत्री बन नहीं सकता. और आज राहुल गांधी आश्वासन देता है हम आएंगे तो 72,000 रुपये अकाउंट में डाल देंगे. कधी काँग्रेसचा नेता इथं आला ना, स्टेजवर आल्यावर तुमच्यापैकी कोणीतरी जा, त्याला म्हणाला राहुल गांधी जी तो बड़ा भाषण दे रहे, 72,000 रुपये खाते में डाल देंगे. तो ऐसा कर 23 मई तक सिर्फ 36,000 रुपये मुझे नकदी दे, मैं 72,000 रुपये का चेक तेरे हाथ में देता हूं. 23 तारीख के बाद जब राहुल गांधी प्रधानमंत्री बन जाएगा तो बैंक के अकाउंट में डाल देना. 36,000 मेरे और 36,000 तेरे बक्षिसी के बॅच के ले लेना. मी तुम्हाला लिहून देतो. जगामध्ये सर्वात वेगाने धावणारी गाडी 750 किलोमीटरच्या वेगाने धावते. काँग्रेसचा नेता स्टेजवरून 850 किलोमीटरच्या वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही. काय खोटं बोलता. 72,000 रुपये देऊ. अरे जी आश्वासनं या अगोदर अनेक निवडणुकीत दिली. तुमची आजी म्हणाली होती गरिबी हटा देंगे, आज तुम्ही तेच भाषण देता. 2004 मध्ये तुम्हीच या महाराष्ट्रात सांगितलं मोफत वीज देऊ. मोफत तर दिली नाही, जी होती तीही 8 तास केली आणि 1 रुपयानी महाग केली. नंतर तुम्ही आश्वासन दिलं 1 रुपया किलो धान्य देऊ. 2000
9ची निवडणूक जिंकली आणि जेव्हा आम्ही विधानसभेत विचारलं, अरे तुमच्या तर जाहीरनाम्यात लिहिला 1 रुपया किलो धान्य देऊ, तो प्रदेशाचे अध्यक्ष म्हणाले ये प्रिंटिंग मिस्टेक है, ये प्रिंटिंग मिस्टेक नहीं है, हमारी मिस्टेक है कि हम तुमको चुन के देते। आता सांगता बेरोजगारांना काम देऊ, मागे एका भाषणात म्हणाले इकडून आलू टाका तिकडून सोनं निघेल। कुठून कुठून मशीनचा शोध लावतात माहिती। आता जेव्हा यांनी आश्वासन दिलं की बेरोजगार रोजगार देऊ, मग आता भीती वाटते की इकडून बेरोजगार टाकतील आणि तिकडून रिटायर्ड माणूस आणतील, अशी यांची मशीन असेल। मागच्या 4 महिन्यापूर्वी राजस्थानमध्ये सांगितलं बेरोजगारांसाठी भत्ता देऊ, 1 रुपयाचा भत्ता दिला नाही, बेरोजगाराची थट्टा केली। मध्य प्रदेशमध्ये सांगितलं आम्ही कर्जमुक्ती देऊ, आणि आता मध्य प्रदेशचे शेतकरी सांगतात आमच्या खात्यामध्ये 140 रुपये 180 रुपये टाकले। अरे एवढे तर एक दिवस मी मनरेगाच्या कामावर गेलो असतो तरी माझ्या खात्यात आले असते। मी आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली की महात्मा गांधीच्या नावाने असणाऱ्या रोजगार योजनेतून मला पैसे कमवता आले असते, तेवढी रोजी कमवता आली असती, पण यांनी तर माझी फसवणूक केली, थट्टा केली, गंमत केली, कर्जमुक्ती देतो सांगितलं आणि आता मात्र पाठ फिरवत आहे। या देशाच्या प्रगतीसाठी एक नेता काम करतोय आणि ज्यांना संधी दिली 1दा नाही 10दा नापास झाले, पहिला वर्ग पास होऊ शकले नाही, ते मात्र आता MBBS फर्स्ट इयरची परीक्षा मेरिट मध्ये पास होऊ असं सांगताय। म्हणजे काँग्रेसची अवस्था तर त्या पित्यासारखी झाली आहे की एकदा एक पिता हातात एक कागद घेऊन आपल्या पोरावर जोर जोराने खेचत राहतो, जोर जोराने चिडतो, रागावतो, म्हणतो अरे काही तर वाटू दे, तू सर्व विषयात नापास आहे, तुझी गुणपत्रिका माझ्या हातात आहे। तितक्यात त्याची आई धावत येते, म्हणते कशाला रागवता, अगं पाय तुझ्या पोराचे प्रताप, सर्व विषयात नापास आहे। त्या पोराची आई म्हणते हो काल मी घरची अलमारी साफ केली, त्याच्यामध्ये तुमच्या लहानपणीची मार्कशीट सापडली, ती त्याची नाही तुमची आहे। काँग्रेसवाले जेव्हा विचारतात की हा रस्ता झाला नाही, काँग्रेसवाले विचारतात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही, काँग्रेसवाले विचारतात बेरोजगारी हटली नाही, अहो ही तुमची मार्कशीट आहे, ती भारतीय जनता पार्टी शिवसेनेची मार्कशीट नाही आहे। आज तुमच्या माझ्यासमोर आव्हान आहे, एक सुधाकर शृंगारे सारखा कार्यकर्ता या विभागाचं नेतृत्व करण्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून उभा आहे। प्रताप पाटील चिखलीकर ज्यांना तुम्ही भरभरून मतदान दिलं, आशीर्वाद दिला, ते नांदेड लोकसभेमधून उभे आहे। यांच्या विनंतीला मान देत मी आपल्या समोर अपील करायला आलोय की आपण सर्वजण या लोह्याच्या ईव्हीएम मशीनची बटन अशी दाबा की दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे की लोह्याच्या ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी बिघाड आहे, म्हणून काँग्रेस हिरो आणि कमल का फूल हिरो आहे। 100% मतदान करा। काँग्रेस या देशाचं नेतृत्व करू शकत नाही। जसे एखाद्या औषधीच्या बॉटलवर लिहिलं असतं एक्सपायरी डेट, आता काँग्रेस एक्सपायरी डेट निघालेला पक्ष आहे आणि म्हणून आज पहिल्यांदा काँग्रेसने त्यांची भाषणं ऐका। त्यांनी काय केलं ते सांगत, मी 1000 योजना सांगू शकतो, पण काँग्रेसचे नेते काय केलं ते सांगत नाही। भाषणामध्ये अतिशय नीच शब्दाचा उपयोग करतात। कधी सांगतात ये मोदी जी चाय वाला है,
अरे वो चाय वाला तो अपने कर्तृत्व से देश का प्रधानमंत्री बना और तेरा तो कर्तृत्व जीरो था। घर में 3-3 प्रधानमंत्री बने मगर तू अब दर दर पे भटक रहा है। कभी सांगतात ये मौत का सौदागर है। हाँ, ये मौत का सौदागर है। जो आतंकी इस देश की तरफ बुरी नजर से देखेगा उसको मौत के घाट उतारने वाला ये मौत का सौदागर है। कभी म्हणतात ये खून का दगाग है। हाँ, जो मेरे शहीदों के खून पे बुरी नजर रखेगा, मेरे शहीदों का खून अगर इस भूमि के ऊपर गिराने की कोशिश करेगा तो ऐसे आतंकवादियों को हम नहीं छोड़ेंगे। ये ऐसा खून का दगाग है। कधी म्हणतात ये नीच जाती का आहे। मी जेव्हा नरेंद्र मोदींना नीच जातीचा म्हटलं तेव्हा मनात विचार केला की आता देशाचा प्रधानमंत्री याचं उत्तर कसं देईल। मी बघितलं की या जागी जर दूसरा प्रधानमंत्री असता तो म्हणाला असता कि ये कांग्रेसी बदमाश है, मैं ओबीसी समाज का हूं, ये देश में 52% ओबीसी है, ओबीसी का अपमान है असं म्हणाला असता आणि ओबीसी समाजाला चेतवण्याचं काम केलं असतं। पण मोदीजी असं म्हणाले नाही। मोदीजी म्हणतात जात धर्म के बाहर भारत देश मेरा परिवार है। अगर ये मुझे नीच जाति का कहते हैं तो मुझे कोई परवाह नहीं। जिसकी सोच जैसी है दुनिया उसे वैसी नजर आती है। काय सुंदर उत्तर दिलं। जिसकी सोच जैसी है दुनिया उसे वैसी नजर आती है। शेतकऱ्यांसाठी हा नेता जीव तोडून काम करतो। 6,000 रुपये खात्यात थेट टर्म क्रेडिट कार्ड, सॉइल हेल्थ कार्ड, 2022 पर्यंत उत्पादन दुप्पट करण्याचं स्वप्न, मासे दूध स्वतंत्र मंत्रालय, शेतकऱ्यांसाठी आता 1 लाख रुपये 5 वर्ष व्याज मुक्त देण्याचा निर्णय असेल आणि 60 वर्षानंतर शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा जाहीरनामा असेल। किसानों के सम्मान में नरेंद्र मोदी मैदान में ही भावना घेऊन काम करता है। मला माहिती आहे की देशामध्ये गरिबी आहे। मी ज्या जिल्ह्यातून येतो तो मागास आदिवासी बहुल जिल्हा। मला जाणीव आहे की गरीब माणसाला किती संकटाचा सामना करावा लागतो। मी तर असे परिवार पाहिले की त्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकते। 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था नाही। पोरगा हुशार आहे पण पुस्तक घेण्याची क्षमता नाही। पाऊस आला तर घरामध्ये पाणी पडतं पण छत टाकण्याची व्यवस्था नाही। धोतर फाटलं तर गाठ बांधून पुन्हा तेच धोतर घालावं लागतं पण नवीन धोतर घ्यायची अवस्था नाही। पण या नेत्यांनी भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही। करोडो लोक असे होते ज्यांना हक्काचं घर नव्हतं। हा नेता छातीवर हात ठेवून सांगतो की 2022 पर्यंत या देशाच्या सर्व बेघर परिवाराला मी जर घर देऊ शकलो नाही तर माझं नाव नरेंद्र मोदी नाही। मेरा नाम बदल दो। 2022 पर्यंत या देशाचा पंतप्रधान सांगतो की मी माझ्या गरिबांना हक्काचं घर देईन। असा हा नेता आहे ज्याच्या पाठीची जात धर्म रंग वंश वय उंची वजन या बाहेर जाऊन आपल्याला विचार करायचा आहे, मतदान करायचं आहे। बंधूंनो आणि भगिनींनो, शेतकऱ्यांचे, गरिबांचे, कष्टकऱ्यांचे, बेरोजगाराचे, देशाचे, तुमचे माझे पायाभूत सुविधांचे, सिंचनाचे, रस्त्याचे, बांधण रस्त्याचे सारे प्रश्न हे सरकार सोडवेल हा विश्वास देतो। आम्ही आमच्यासाठी मत मागायला आलो नाही, आम्ही देशासाठी मत मागायला। काँग्रेसने जाहीरनामा दिला। ज्या दिवशी जाहीरनामा मी वाचला खूप दुःख होतं। तुम्ही जाहीरनामा वाचला की नाही मला माहिती।
पण मी एकाच्या घरी गेलो, फर्निचर उत्तम होतं, विचारलं कुठून आणलं, तो म्हणाला मेड इन चायना आहे. एक जण गाडी घेऊन आला, मी त्याला विचारलं की गाडी कुठची आहे, तो म्हणाला मेड इन जर्मनी आहे. पण जेव्हा मी काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला तेव्हा तो मेड इन पाकिस्तान असल्यासारखा वाटत होता. जाहीरनाम्यामध्ये कलम आहे की आमचं सरकार आलं तर काश्मीरमध्ये आम्ही आर्मीचे अधिकार कमी करू. आणि जो सैन्य दलातला अधिकारी सैनिक या देशाच्या सीमेची सुरक्षा करतो, मोदी म्हणतो कि मैं अपने देश के सैनिकों को और ज्यादा अधिकार देना चाहता हूं. आणि काँग्रेसचे नेते म्हणतात हम इनका अधिकार कम करना चाहते हैं. माननीय मोदी जी म्हणतात मैं बाकी हर बात को सहन कर सकता हूं, मगर कोई देश के साथ द्रोह करेगा, देश के साथ गद्दारी करेगा तो मैं सहन नहीं कर पाऊंगा. आणि काँग्रेस जाहीरनाम्यात लिहिते की आम्ही जर सरकारमध्ये आलो तर 124A कलम देशद्रोहाची कलम आम्ही काढून घेऊ. कशी पार्टी आहे, देशद्रोहाची कलम काढून घेऊ. काल आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कलम आग्रहपूर्वक टाकून घेतली. बाबासाहेब म्हणाले की या देशाने खूप सहन केलं, हजारो वर्ष हा देश गुलाम राहिला, या देशामध्ये कोणीही यायचा टप्पू मारून जायचा. अरे ज्या देशाचं आम्ही वर्णन करतो, ज्या देशात सोन्याचा धूर निघतो, दुधाच्या नद्या वाहतात असं वर्णन करायचो, त्या देशाला बर्बाद केलं. अरे ज्या देशात गंगा माँ आहे, ज्या देशात यमुना आहे, त्या देशात इंग्रज आले, त्या देशात आक्रमणकारी आले, तो देश बर्बाद करण्याचं काम केलं. पण इसके आगे कोई देशद्रोह नहीं कर पाएगा. 124A कलम टाकली आणि मला आश्चर्य वाटलं कि अब तुम तिरंगा ध्वज भी जगाओ तो देशद्रोही नहीं हो. भारत माता का फोटो फोड़ दो तो भी आप पे देशद्रोह की कलम नहीं लगेगी. आतंकवादियों को बिरयानी खिला दो तो भी आप देशद्रोही नहीं हो. पाकिस्तान और चाइना को यहाँ की गुप्त इंफॉर्मेशन दे दो फिर भी देशद्रोही नहीं हो. अरे कैसा देश है. मी मनात विचार केला, आज जर लोकमान्य टिळक असते, आज जर महात्मा गांधी असते, आज जर नेताजी सुभाषचंद्र बोस असते, हे विदेशी कपड्याची होळी करायचे. आता तर काँग्रेसच्या जाहीरनाम्याची होळी केली असती. महात्मा गांधींनी सांगितलं असतं की हा जाहीरनामा पेटवून टाका, हा जाहीरनामा चालवून टाका. हा मताचा पवित्र अधिकार आहे, हा मताचा पवित्र अधिकार आहे. याच्यामध्ये जात आडवी येऊ देऊ नका, धर्म आडवा येऊ देऊ नका. मला माहिती आहे, मी आता 11 तारखेला मतदान करायला गेलो, शाईचा थेंब लावला. जेव्हा माझ्या बोटाला शाईचा थेंब लागत होता तेव्हा माझ्या मनात विचार येत होता, अरे माझ्यासाठी तर हा 1 सेकंदाचा शाईचा थेंब आहे. 1 सेकंदाचा, 1 सेकंद लागतो शाईचा थेंब लागायला. पण हा शाईचा थेंब लागण्याच्या अधिकारासाठी या देशामध्ये लाखो लाखो लोकांनी, लाखो लाखो वीरांनी, लाखो लाखो शूरांनी, लाखो शहीदांनी आपल्या परिवाराची चिंता न करता आपल्या शरीरातले करोडो करोडो रक्ताचे थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केले. तेव्हा हा शाईचा थेंब लागला. हा पवित्र अधिकार आहे. इथून जाताना शपथ घेऊन जा, संकल्प घेऊन जा की लोह्याचा विकास होईल. लोह्याच्या विकासाला अर्थमंत्री म्हणून मी पूर्ण शक्तीने पाठीशी उभा राहील. माननीय मोदीजी देशासाठी उभे राहील. पण तुम्ही मात्र आता आयुष्याचा फक्त 1 सेकंद, तुमच्या आयुष्याचा 1 सेकंद
मतदान केंद्रावर जा, कमळ चिन्हाची बटन दाबा. तुम्ही आयुष्याचा 1 सेकंद द्या. सुधाकर शृंगारे, प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड जिल्ह्याचा जावई सुधीर मुनगंटीवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचा आमचा वीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दीनदुर्बल शोषित पीडिताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, गरिबाच्या उत्थानासाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, बेरोजगाराच्या रोजगारासाठी, आतंकवाद्याची कंबर मोडण्यासाठी, सब जाति समान है, सब धर्म महान है, गरीबों के सम्मान में माननीय प्रधानमंत्री मैदान में यशस्वी करण्यासाठी आम्ही 5 वर्षातले 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 86,399 सेकंद हे तुमच्या चरणी विकासासाठी अर्पण केल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला हवं. आणि मला विश्वास आहे की लोहा नगर परिषदचा हा माझा देशभक्त मतदार, माझी बंधू भगिनी, माझा युवा मित्र येणाऱ्या निवडणुकीत या लोहा नगर परिषद क्षेत्रामध्ये, या परिसरातील ग्रामीण भागामध्ये एकच संदेश घेऊन जाऊन मतदान करे कि मुझे देश को आगे बढ़ाना है, मैं भी इस देश का चौकीदार हूं. अब मैं चौकीदार और कांग्रेस दारोदार, ये भावना के साथ आप काम करोगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.